गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत बटाट्याचे भजी. आमच्या कशिशच्या स्कूलला आता सुट्टी पडलेली आहे कारण एक्झाम संपलेले आहेत आणि मॅडम घरी आहेत. तर त्यांना आता सकाळचा काहीतरी नाश्ता हवा. तिला विचारलं तर म्हटली मला बटाट्याचे भजी हवेत कारण तिला ते फार आवडतात. तर 2 बटाटे घेतले, त्याचे छान स्लाईस केल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये घातल्या. आता इकडे बेसन पीठ थोडंच होतं म्हणून जेवढं बेसन पीठ आहे तेवढ्याच प्रमाणात तांदळाचं पीठ घेतलं. दोन्ही सेम प्रमाणात घेतल्या, त्यामुळे बटाट्याची भजी खूप छान होतात. त्याच्यामध्ये ओवा घातला, खायचा सोडा घातला, मीठ घातलं आणि पाणी घातलं, त्यामुळे बॅटर खूप छान झालं. आता कोथिंबीर आणि बटाट्याच्या भजीचा काही संबंध नाही, पण मी घातलेली आहे कारण ती खूप छान दिसतं. ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी ग्रीन बटाट्याच्या कापावरती ते खूप छान दिसतं आणि त्यानिमित्ताने थोडी कोथिंबीर कशिशच्या पोटामध्ये जाईल कारण ती भाजी तशी जास्त खातच नाही, त्यामुळे तिच्या आवडत्या पदार्थामध्ये मी नेहमी भाज्या घालतच असते. तर आपल्या इकडे चहासुद्धा छान उकळून तयार आहे आणि बटाट्याचे भजीसुद्धा तयार आहेत. आता थोडं राहिलेले आहे ते मी तळून घेतो, पण तेवढ्यात आमचा एक उंदीर मामा आला इकडे आणि जे भजी केलेले आहेत ते पटकन एक उचलून टेस्ट करून बघितला, तर तिला तो आवडला. चला, जेवढी मेहनत केलेल्याचं काहीतरी साध्य झालं म्हणावं लागेल. त्यामुळे इकडे बघा, तिला गरम भाजलं हाताला. असंच असतं मुलांचं, केलं की पटकन कधी खाईन होतं. आणि इकडे आपले भजी तयार आहेत.